नमस्कार पोरीनो, बरे आहे सका? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. मी आज तुम्हाला मसाला भरलं वांग करून दाखवणार आहे. रस्सा वांग, मसाला रस्सा वांग. आपण भरल्या वांग्याचा टाकलाय घरी. आता ही रस्सा वांग करायचं आपण. तर काय काय करायचं तुम्हाला दाखवते आता मी. तेव्हा काही ताजी वांगी आणलीत मी बाजारात, किती छान आहेत बघा. मस्त वांगी आहेत ती. आता ही रस्सा वांगी आपण करूया. काय काय घेतलं मी दाखवते मसाला वांग्यासाठी. बघा काय काय घेतले मी. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलीत, 2-3 मिरच्या घेतलीत, आल्याचा तुकडा घेतलाय जरा, आपली कोथिंबीर घेतल्या, चमचाभर हळद घेतल्या, चवीपुरतं मीठ घेतले, 1 चमचा जिरे घेतलेत, आपलं घरचं तिखट घेतले हे 2 चमचे, हे लसणाच्या पाकळ्या घेतले 7-8. लसूण जरा जास्ती घातला म्हणजे जिरं लसूण छान होतं वांग. एवढं खोबरं घेतले. तर आता आपण ही खलबत्त्यात चेचून घेऊया. चेचलेल्या मसाल्याचं वांग खूपच छान होतं, मस्त चव लागते त्याला. थोडंसं आधी जिरं चेचायचं, म्हणजे बारीक झालं का नाही जिरं म्हणजे वर दिसत नाही. हे बघा कसं बारीक होते जिरं खलबत्त्यात. असं जरा बारीक करून घेतलं का नाही की कालवणावर त्या रस्स्यावर तरंगत नाही. आता आपण याच्यात खोबरं टाकूया. हे चेचलेल्या मसाल्याची चव काय वेगळीच असते. जरा मोठा मोठा चेचायचा, लई बारीक नाही चेचायचा. आधी खोबरं चेचायचं, म्हणजे कारण ओलं झालं खोबरं की चेचलं जात नाही ना, म्हणून आधी खोबरं चेचायचं. खोबरं आणि जिरं चेचायचं. आपण आता हे सगळं असं चेचून घेऊया, लसूण बिसून घालून. हे आलं घालू एवढं. ह्या 2-3 मिरच्या घालूया. मिरच्यानं बी छान चव. हे सगळं एकसारखं असं चिचून घेऊया. हे बघा पुरून आपला खलबत्त्यातला मसाला कसा झाला आहे. जरा घबराच आहे, पण असाच घालायचा, छान लागतो. शेंगदाणे घातले, आपलं घरचं तिखट घालूया. आता चवीपुरतं मीठ घालूया. हे सगळं एकजीव करून घ्यायचं मसाला. आता आपण थोडीशी आता हळद घालूया. हे बघा मसाला असा कसा घबरा केला आहे. तुम्ही पण करा असा. आपल्या घरचं चिचून केलेल्या मसाल्याची चव वेगळीच असते वांग्याला. आता आपण ह्याचे काटे बिटे काढून घेऊया, देठ काटे. आता हे काढून घेऊया. हे असं सगळं काढून घ्यायचं हे एवढं, कारण काटे बिटे असतात ना वांग्याला. स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे आपल्याला खायला पण बरं. ह्या नाही एखादा काटा जाईल ती, कारण लई धारदार काटे असतील वांग्याला. तेव्हा हे असं एवढं करून घ्यायचं आणि असे याचे 4 भाग नुसते असे करून घ्यायचे. किडकं बघायचं ना, किडकं बघायचं, तर किडकं बघायचं. असं केलं की आपल्याला आज दिसतंय किडकं आहे का. छान आहे ही वांग, नाही किडकं. आता ह्याला आपण पाण्यात टाकायचं, का तर काळं पडतं ना, म्हणून पाण्यात टाकायचं. चिरलं की लगेच पाण्यात टाकायचं, नाही तर काळं पडतं. सगळी वांगी चिरून, आता ही अशी सगळी वांगी चिरून घेते मी. स्वच्छ अशी धुवून का नाही, का तर औषधं मारलेले असतात ना, 2 पाण्यानं धुवून घ्यायची चांगली 2 वेळा. आता ही धुवून अशी स्वच्छ काढून घेते ताटात. आता आपण ह्याच्यात खलबत्त्यात केलेला मसाला भरून घेऊया. असा घट्ट भरायचा, म्हणजे रस्स्यात जरी असलं का नाही तरी त्यातला मसाला निघत नाही बाहेर. थोडासाच रस्सा करायचा, जास्त नाही करायचा. कशी आपली घरात माणसं असतील तसं. असं जरा दाबायचं म्हणजे छान बसतो मसालात, लय असा येत नाही बाहेर. सगळ्या मसाला भरून घ्या. आता असा सगळा मसाला भरून घेते. बघा पूर्ण आपली वांगी आता भरून झालेत. आपण आता फोडणीला टाकूया. कसे भरलेत बघा छान. मसाला थोडासा टाकायचा म्हणजे रश्श्याला
पुरतोय. कढई तापली आपली. आता आपण ह्याच्यात तेल घालूया. एक पळी घातली, अजून थोडंसं घालायचं. बघा 1.5 पळी तेल घातले. आपण थोडासा मसाला ठेवला आहे ना फोडणीसाठी, ते आता घालूया ह्याच्यात. तेल तापले आपलं. मसाला जरा भाजून घ्यायचा आता असा. आता आपला मसाला भाजला आहे. आपण ह्याच्यात वांगे सोडूया. हे बघा, थोडीशी हळद टाकायची आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकायची. अजून थोडंसं मीठ टाकायचं. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी वाटायचं. चला आपण याच्यावर जरा कोथिंबीर टाकूया चिरलेली. बघा आपलं वांगं कसं आता शिजतंय. उकळी आले चांगले. आता आपण थोडंसं झाकण ठेवूया ह्याच्यावर अर्धं. बघा मुलीनं आपलं कसलं वांगं मस्त शिजायला लागले, कसा कट यायला लागलाय. मागच्या रेसिपीला आपण केलं ना उकड वांगं, उकड मसाला वांगं केलं. तर आता ही नुसतं मसाला रस्सा वांगं केले. बघा कसं झालंय छान झणझणीत चुलीवरचं. बरोबर ही वांगं बघा किती छानच लागतंय. किती खावं असं होते. भाकरी अर्धी क्वार जास्तच जाते त्या वांग्याबरोबर. चला पुरीनो आपलं वांगं शिजले का बघूया. वाव कसला कलर आलाय बघा वांग्याला, कसा कट आलाय. बघूया आपण शिजलंय का आता. कसं झालंय मस्त. वा छान वांगं शिजलंय बघा. बघा कसं शिजलंय आपलं वांगं. आता आपण उतरूया, भाकरी करूया. बघा पुरीनो आपलं ही रस्सा वांगं आणि भाकरी चुलीवरची किती सुंदर झाले बघा. चमचमीत रस्सा वांगं. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण असंच करा. माझी रेसिपी आवडली असली तर तुम्हाला माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वा छान दिसताना तरी इतकं भारी दिसतंय ना, तोंडाला पाणी सुटतंय. मटणाला सुद्धा मागं पडतंय. बघ खाऊन बघ कसं बनवलंयस बघ. ते खाऊन सांग, तुला चव सांगते. मस्तच झाले, झणझणीत झाले वांग. इतकं भारी वांग झालंय ना, तुम्ही पण करून बघा. आमच्या आईच्या हातचं वांग इतकं मस्त झालंय ना, तुम्ही पण आईची रेसिपी करून बघा. मस्तच वाटलं.